इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनलाय। दूधगंगेतून इचलकरंजीला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुकूड पाणी योजना मंजूर केली होती। पण या योजनेला कागल आणि शिरोळ तालुक्यातील दूधगंगा नदीकाठावरील नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी मोठा विरोध दर्शवला होता। तर इचलकरंजी शहराला सुळकूड योजनेतूनच पाणी मिळावं यासाठी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीनं इचलकरंजीत आंदोलन उभं केलं होतं। 2 महिन्यांपूर्वी राजीव गांधी भवन इथं झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेण्याचं आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिलं होतं। पण गेल्या 2 महिन्यांपासून सुळकूड पाणी योजनेसाठी मुख्यमंत्र्यांकडे कोणतीही बैठक झाली नव्हती। त्यामुळे कृती समितीने इचलकरंजीत येणाऱ्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता। आज इचलकरंजीत वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमासाठी येणार होते। त्यामुळे सुळकूड कृती समिती त्यांना काळे झेंडे दाखवणार होती। पण यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली आणि आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर बैठक लावण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन सुळकूड पाणी योजना लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी केली। यावर चंद्रकांत पाटील यांनी सुळकूड पाणी योजनेच्या संदर्भात येत्या 16 जानेवारीला मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्याचं आश्वासन कृती समितीला दिलं। जर बैठक झाली नाही तर इचलकरंजीत आमदार आणि खासदारांना फिरू देणार नाही असा इशारा कृती समितीने दिलाय।